संध्याकाळ झाली तर झाली जेवणाची वेळ, तर मस्त अशी पालक पनीर बनवायला घेतली होती. सगळं जेवण बनवून घेतलं, डाळ भात भाजी चपाती, मस्त अशी भाजी तयार झाली. तर इथे घेतली सकाळच्या नाश्त्याची तयारी करण्यासाठी. तर मूग होते घरामध्ये, मी बोलली संपवून टाकूया, परत मध्ये खराब होऊन जातात. तर नाश्ता असा मस्त बोलली मुगाचाच बनवूया सकाळी, रोज रोज तोच नाश्ता कंटाळा येऊन जातो. कडधान्याची भाजी खायला तर खूप कंटाळा येतो, मुगाची चवळीची वेगळी म्हणा, पण असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवला तर कडधान्य पण संपून जाते आणि पौष्टिक पण असेल. तर थोडेसे तांदूळ भिजत टाकले होते आणि मूग रात्रभर मस्त भिजले दोन्ही पण. असं आता दुसऱ्या दिवशी सकाळी छान असा नाश्ता बनवून घेतला, मस्त अशी पेस्ट करून घेतली सगळ्याची, छान असे डोसे करून घेतले आणि सॉस बरोबर एन्जॉय केले. तर मस्त लागत होते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि काही काहींना माहिती पण असेल. मी पण नाश्ता वगैरे करून घेतला, माझ्या बाळाला पण नाश्ता करायला दिला. तर संध्याकाळी गेली होती मम्मीकडे, अशीच बसली होती थोडासा टाइमपास करत. तर आता हिची मजा बघा, आजीकडे गेली की सगळ्याच लहान मुलांची मजा असते ना. मस्त अशी झोपून मोबाईल बघत होती बघा. घरी काही तिला नीट बघून देत नाही ना मी, तर आता आजीकडे अशी मस्ती असते तिची. मस्त एन्जॉय चाललेला तिचा पण. तर छान असं मम्मीनी पुलाव भात केलेला, ते पण जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे करून दोघी जणी घरी आलो. तर असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या एका छानशा ब्लॉग मध्ये, तोपर्यंत